गोलंदाज सुनील आणि त्याला फलंदाजीला आहे टीसीजी पॅनोरामाचा फलंदाज अमित कुमार. सिक्सर लगे तो. चला कृपया वेळ वाया घालू नका. आपण सर्वच जण या मैदानावर खेळलेले या लाल मातीत तयार झालेले हे खेळाडू सर्वांना रूल अँड रेग्युलेशन माहीतच आहेत. विकेट गिरे कॉमेंट्री तो. बॉक्सच्या समोर व्हाईस कॅप्टन अवेंजर संघाचा राहुल क्षेत्ररक्षणाला, कव्हर्स मध्ये संघाचा कर्णधार फ्रंट अँड बॅक संदीप सागर. चला तयार स्कोरर. पहिला चेंडू टाकलेला आहे. इथे मात्र धाव मिळालेले नाही. पहिला चेंडू हा मात्र टोलावलेला चेंडू. पहिला उत्तुंग असा हा षटकार अमितच्या बॅट मधून. संघाचं खातं मात्र उघडलेलं आहे या षटकाराने. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, उंच उडालेला चेंडू, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलेला आहे निशिकांतने. अतिशय सुंदर असा झेल. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. दुसऱ्या चेंडूवर मात्र अमित हा झेल बाद झालेला पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर तंबूमध्ये परततोय आणि अमितची जागा घेण्याकरता मैदानात टीसीजी पॅनोरामाचा हा फलंदाज एम्पेरियर मैदानात. विकेट गिरे तो. एम्पेरियर मैदानात टाकलेला चेंडू, पुश करण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्लिप मध्ये पुश केलेला चेंडू. धाव घेतलेली आहे एक. एकापेक्षा एक कसलेले हे दोन्ही संघ या ठिकाणी मैदानात. आंबेगाव नगरीतलं रायझिंग स्टार म्हणजेच वानखेडेची आठवण करून देणारा हा मैदान. चोबाजूनी टोले जंगाशा इमारती, हिरवगार असं हे मैदान. पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या षटकातला पुढचा चेंडू. डावकुरा फलंदाज विक्रांत फलंदाजीला आणि गोलंदाज आहे अवेंजर संघाचा सुनील. हा मात्र मारण्याचा प्रयत्न अपील केलेला आणि हा झेल बाद. दोन्ही प्रथम फलंदाजीला आलेले दोन फलंदाज पॉवर प्लेच्या षटकात तंबू मध्ये परतलेले टीसीजी पॅनोरामाचे दोन फलंदाज तंबूत. अतिशय सुंदर असं गोलंदाजी या अवेंजर संघाकडून सुनील या गोलंदाजाकडून. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय चारू. चौका लगे तो. दिगा गणेश संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय गणेश. अवेंजर संघाचा हा गोलंदाज आणि फलंदाजीला आहे टीसीजी पॅनोरामाचा एम्पेरियर. 2-7 वाईडचा इशारा पंचांचा. एक धाव संघाच्या खात्यात. 1 बाउंडचा इशारा. पुन्हा एकदा पंच या ठिकाणी तार. टाकलेला चेंडू, बॅट चिकट, स्लिप मध्ये गेलेला हा चेंडू. इथे मात्र चेंडूच्या पाठीमागे धावतोय सुशांत. चेंडू येतोय यष्टीरक्षक निशिकांतच्या हातात. धाव मात्र पूर्ण केलेले आहे फलंदाजांनी. एक धाव. इथे मात्र हा नवीन आलेला फलंदाज चारू मैदानामध्ये उपस्थित. स्ट्राईकला अजून खातं मात्र उघडायचं चारूला. टाकलेला चेंडू, नो बॉलचा इशारा पंचांचा. 1 बाउंडचा इशारा दिलेला होता. दुसरा चेंडू, हा मात्र इशारा नो बॉल आणि प्रीडच्या संधीचा फायदा उठवतोय का पाहूया हा टीसीजी पॅनोरामाचा फलंदाज. हा टोलावलेला चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 4 धावा. चौकार.
सिक्सर लगे तो लिजंड्स प्रीमियर लीग 2026 चा दुसरा सामना मैदानात. प्रथम फलंदाजीला आलेला हा फलंदाज हा संघ टीसीजे पॅनोरामा. वाईटचा इशारा, पंचांचा एक धाव संघाच्या खात्यात. दुसऱ्या षटकापर्यंत संघाची धाव संख्या झालेली आहे 2 बाद 15 धाव फलकावर. टाकलेला चेंडू पॉइंट्स मध्ये खेळून काढलेला चेंडू, थोडीशी मिसफिल्ड आणि धावा गेलेला आहे. चेंडू गेलेला आहे. डिक्लेअर धावा झालेल्या आहेत 2. फलंदाजांना धावपळ करायची गरज नाही. डिक्लेअर धावा 2. पॉइंट्स मध्ये क्षेत्ररक्षक असलेला अवेंजर संघाचा हा सुशांत, त्याच्याकडून थोडीशी मिसफिल्ड आणि संघाच्या खात्यात टीसीजी पॅनोरामा संघाच्या खात्यात 2 धावा वाढलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर इथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय अवेंजर संघाचा ओपनर गोलंदाज सुनील. अतिशय सुंदर असं टाकलेलं हे षटक. इथे मात्र पाहूया पंचांचा एक धाव, फक्त बाईच्या रूपामध्ये भेटलेली एक धाव. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय चारू. दुसरा षटक, पुढचा चेंडू टाकतोय गणेश, खेळतोय चारू. पुश करण्याचा प्रयत्न अपील केलेला आहे पंचांनी. पाहूया इथे मात्र यष्टीरक्षक निशिकांत हा चेंडू पकडलेला आहे. चेंडू मात्र निशिकांतच्या हातात. अपील फेटाळलेला आहे पंचांनी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू कव्हर्स मध्ये. संघाचा कर्णधार संदीप सागर चेंडू अडवलेला आहे. षटक संपलेला आहे. 2 षटकानंतर टीसीजे पॅनोरामा संघाची धाव संख्या आहे 2 बाद 18 धावा. लिजंड्स प्रीमियर लीग 2026 या प्रायोजक तत्वावर उपस्थित असलेले मान्यवर यांचं अभिनंदन. प्रथम प्रायोजक आहे सावित्री ग्रुप, कल्पतरू प्री स्कूल अँड स्टडी पॉइंट्स. त्यानंतर आहे श्री महावीर ज्वेलर आणि त्यानंतर सनशाईन डायग्नोलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड. हे सर्व जे काही आयोजक यांचं आम्ही अभिनंदन करतोय. पुन्हा एकदा इथे मात्र टोलावलेला चेंडू एम्पियरच्या बॅट मधून टीसीजे पॅनोरामा संघाकडून पहिला असा हा उत्तुंग षटकार. संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय सागर गिरे. त्याच्या पहिल्या चेंडूवर टाकलेला हा उत्तुंग असा हा षटकार. दुसरा चेंडू हवेत मारलेला दुसरा षटकार. एका पाठोपाठ इथे मात्र एम्पियर हा फलंदाज जसं या मैदानावर सूर्य तळपतोय त्याप्रमाणे हळूहळू बॅट गरम होतोय, बॅट तळपतोय. एका पाठोपाठ षटकार. 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार. आणि पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारी. टाकलेला चेंडू इथे मात्र कमबॅक करताना गोलंदाज सागर डॉट बॉल टाकलेला आहे. फलंदाजाच्या अतिशय अंगावर पडलेला हा चेंडू. पुन्हा एकदा टाकलेला, टोलावण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक वैभव जाधव सीमारेषेवर. चेंडू अडवलेला आहे. फलंदाज एम्पिरियरनी धाव घेतली आहे 1. चेंडू जातोय यष्टीरक्षक निशिकांतच्या हातात. पुन्हा एकदा गोलंदाज सागरकडे. हा मात्र चारूने टोलावलेला उत्तुंग असा हा षटकार. तिसरं षटक थोडंसं अवेंजर संघाकडून महागडं पडताना दिसतोय. या षटकात मात्र 3 टोलेजंग असे षटकार पडलेले आहेत. पुन्हा एकदा नो बॉल. प्री हिटची संधी. पुन्हा एकदा फलंदाज एम्पेरियर हा काय करतोय टीसीजी पॅनोरामाचा फलंदाज पाहूया. नो बॉलच्या प्री हिटच्या संधीचा फायदा नाही. इथे मात्र फक्त धाव 1 घेतलेली आहे. धावचित करण्याचा प्रयत्न नाही. चेंडू आलेला आहे गोलंदाज सागरकडे. धाव मात्र 1. 3 षटकानंतर टीसीजे पॅनोरामा संघाची धावसंख्या 2 बाद 40 धावा धावफलकावर. तिसरं षटक मात्र थोडंसं महागडं म्हणावं लागेल. या षटकामध्ये मात्र इथे संघाच्या धावसंख्या अचानक वाढलेल्या आहेत. 3 उत्तुंग टोलेजंग असे षटकार या षटकात आपल्या संघाकडून. 4थं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय वैभव. धावसंख्या 3 षटकानंतर 2 बाद 40 धावा.
इथे मात्र टाकलेला चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी वैभव जाधव कडून. डॉट बॉल, धाव मिळालेली नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू, यॉर्कर चेंडू. इथे मात्र चेंडू मिडॉनच्या दिशेने जातोय. इथे मात्र मिडॉनला असलेला हा क्षेत्ररक्षक प्रमोद चेंडू अडवलेला आहे आणि चेंडू गोलंदाजाकडे. चारू टोलावण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा चेंडू आणि धाव मात्र एक घेतलेला आहे चारूने. एक धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ करतायत. धावसंख्या 42. एम्पेरियरने पुन्हा एकदा मिडॉनवरून मारलेला फटका आणि एक धाव. चालत धावा घेत आहेत. फलंदाजाला माहित आहे कोणाच्या हातात चेंडू गेलेला आहे. संपूर्ण या मैदानावर इथले सर्व खेळाडूंना एकमेकांचे खेळाडू माहीत असल्यामुळे या पद्धतीने हे फलंदाजी करतायत. चारूचा मात्र हा उत्तुंग असा टोलावलेला डीप कव्हरला मारलेला हा षटकार. धाव संख्या झालेली आहे 49 धावा धावफलकावर. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. चेंडू गेलेला आहे मैदानाच्या बाहेर. उत्तुंग असा हा षटकार. 4 षटकानंतर संघाची धाव संख्या आहे 2/55. लिजंड्स प्रीमियर लीग 2026 ला सहप्रायोजक असलेले डॉक्टर संध्या स्किन अँड हेअर क्लिनिक, धनश्री वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, श्री सिद्धिविनायक आणि श्री संस्कार मोबाईल शॉपी या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतोय. या प्रीमियर लीगच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहात म्हणून तर या मैदानावर हे अतिशय सुंदर असे आयोजन या आयोजकांना करता आलेलं आहे. या प्रायोजक आणि सहप्रायोजकांचं आम्ही अभिनंदन करतोय. या संपूर्ण खेळाचं या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मी मराठी समालोचक सतीश अंसाटे. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू अजयच्या, हा चेंडू वाईडचा इशारा. पंचांचा एक धाव संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी. इथे मात्र हा मात्र टोलावलेला सीमारेषेवर गणेशांनी झेल पकडलेला आहे. लॉंग ऑफला मारलेला फटका. चेंडू विसावतोय गणेशच्या हातात आणि इम्पेरियर हा फलंदाज, तिसरा फलंदाज तंबूमध्ये विसावतोय. अजयचं हे यशस्वी षटक म्हणावं लागेल. संघाकडून 4थं षटक. एम्पायरने चौकार मारण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाच्या मोहात पडलेला हा फलंदाज तंबूमध्ये मात्र विसावतो इम्पेरियर. पुन्हा एकदा टाकलेला सुंदर असं गोलंदाज हा अजय पवार यांनी टाकलेला हा चेंडू. मैं फ्लिपकार्ट से ग्रोसरी ऑर्डर कर रही थी, तभी मुझे फ्लिपकार्ट पर जबरदस्त डील दिखाई दी. 4 चेंडू झालेले आहेत. संघाची धावसंख्या आहे 3/56. हा मात्र बाउल टाकलेला चेंडू गेलेला आहे. उत्तुंग असा हा षटकार. नो बॉलचा इशारा आणि 6 धावा. चारूच्या बॅट मधून हा मात्र पेटलेला फलंदाज. एका बाजूने एक फलंदाज तंबूकडे परत आहेत. मात्र चारू हा मैदानात उपस्थित. टीसीच्या पॅनोरामा संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. 3/63 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. प्री हिट कंटिन्यू. हवेत मारलेला प्लेटच्या संधीचा फायदा उठवलेला आहे. टीसीजे पॅनोरामाचा हा फलंदाज चारू. टोलावलेला चेंडू मैदानाच्या बाहेर. उत्तुंग असा हा षटकार. धाव संख्या मात्र इथे 3/70 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. हा मात्र पॉइंटला मारलेला फटका आणि चेंडू जातोय
सुंदर क्षेत्ररक्षण सुशांत कडून धावा घेतलेल्या आहेत 2. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फलंदाज 4 धावा, मात्र हे धावून 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर या फलंदाजाने टीसीजे पॅनोरामा संघाची धाव संख्या झालेली आहे 5 षटकामध्ये 3 बाद 74 धावा. विजयासाठी अवेंजर संघाला अपेक्षित आहेत 75 धावा. चला कृपया टीसीजे पॅनोरामा संघाचे कर्णधार कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. अवेंजर संघाचे 2 फलंदाज मैदानात, निशिकांत आणि वैभव. यानंतर होणारा लिजंड्स प्रीमियर लीगचा 3रा सामना वंडर बॉईज लेकुस्टा लिजंड्स दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी उपस्थित. आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया वंडर बॉईज लेकुस्टा लिजंड्स दोन्ही संघाचे कर्णधार. स्ट्राईकला आहे निशिकांत, नॉन स्ट्राईकला आहे वैभव. अवेंजर संघाचे 2 फलंदाज मैदानात आणि टीसीजी पॅनोरामा संघाचा गोलंदाज कृपया आपलं नाव डिक्लेअर करा. लिजंड्स प्रीमियर लीगला सहकार्य करणारे यमी मेडिकल स्टोअर्स, धमाल एजन्सी यांचं देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय. या संपूर्ण लीगच्या पाठीशी आपण उभे आहात, आपलं अभिनंदन. आपल्या भागातील खेळाडू या ठिकाणी तयार करण्यासाठी हे जे काही लीग्स या ठिकाणी आयोजक करतात त्यांच्या पाठीशी हे सर्व सहकारी प्रायोजक सहप्रायोजक हे संपूर्ण सहकार्य करतायत. त्यांचं अभिनंदन आम्ही या ठिकाणी करतोय. धीरे धीरे कमर झुक जाती है, रीढ़ अकड़ जाती है और फिर शुरू होता है दर्द, थकान और यानंतर होणारा 3रा सामना वंडर बॉईज वर्सेस लेकुस्टा लिजंड्स. लेकुस्टा लिजंड्स संघाने नाणेफेक विजेता ठरलेला संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर आपला संघ लवकरात लवकर आपण तयारीत ठेवायचा आहे. पहिला पॉवर प्लेचा टाकलेला चेंडू, बॅटची कड, यष्टीरक्षकांनी झेल पकडलेला विक्रांत आणि पहिला फलंदाज अवेंजर संघाचा निशिकांत हा झेलबाद झालेला फलंदाज तंबूकडे परततोय आणि पहिला झटका मात्र इथे बसलेला आहे अवेंजर संघाला. आयोजकांनी आपल्यासाठी या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया सर्व खेळाडूंनी या ठिकाणी चहा घ्यायचा आहे. चहा केळी आयोजकांनी अतिशय उत्तम या ठिकाणी नियोजन केलेलं आहे सर्वच खेळाडूंचं. त्यात सर्व संघांनी याचा आस्वाद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजांनी टाकलेला, हा मात्र उत्तुंग असा टोलावलेला षटकार अवेंजर संघाकडून. हा पहिला षटकार संघाचं खातं उघडलेलं आहे या ठिकाणी. फलंदाज रोहन
टाकलेला दुसरा उत्तुंग असा षटकार, एका पाठोपाठ 2 षटकार. 74 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना अवेंजर संघाचा पहिला फलंदाज स्तंभमध्ये मात्र नवीन आलेला हा फलंदाज रोहन एका पाठोपाठ षटकारांची आतिषबाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्या संघाकडून. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत गोलंदाज ईशान. हा तिसरा टोलावलेला चेंडू जातोय, पाहूया पंचांचा इशारा काय येतोय तो. उत्तुंग असा षटकार, षटकारांची हॅट्रिक. कृपया आयोजकांनी नवीन चेंडू द्या या ठिकाणी. पहिलाच पॉवर प्लेचं षटक, चेंडू गेलेला आहे मैदानाच्या बाहेर. नाही मैदानावर ऐकू जाईल तेवढं तरी करावंच लागेल. मैदानावर जाईल तेवढं तरी करावंच लागेल. हो हो चालेल चालेल. चला पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 1/19. काय बरोबर आहे. इथं तुम्हाला वाटतोय सर इथं आवाज येतोय. नाही इकडंच आहे आवाज, तिकडे तेवढा जात नाही, तेवढा आवाज आम्हाला सफिशियंट आहे. आवाज येतोय इथे थोडासा, मैदानावर पूर्ण कव्हर होतोय बरोबर. माहिती आहे आम्ही कायमच आहे इथे, वर्षभर नाही वर्षभर आमचे 3 वर्ष आम्ही कंटिन्यू करतो. आवाज आमचं लिमिट मैदानावर जेवढं आहे तेवढंच ठेवतो. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 1/19. आपल्या संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय चारू हा गोलंदाज. टीसीजे पॅनोरामाचा हा गोलंदाज. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना टीसीजे संघाचे कर्णधार चारू आपल्या वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. हा मात्र टाकलेला चेंडू, पॉइंटच्या दिशेने टोलावलेला चेंडू, चेंडू गेलेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. येथे मात्र आक्रमक फलंदाजी करताना हा फलंदाज अवेंजर संघाचा पुन्हा एकदा चारू नाही तो आपल्याला कसं होते शेवटच्या खेळाडूपर्यंत आवाज झाला पाहिजे. आम्ही तेवढा आवाज ठेवतो. नाही तेवढंच ठेवते. नाही मैदान म्युझिकला गाणे कमी आवाज ठेवते, गाण्याचा नाही प्रॉब्लेम. हा मात्र टोलावलेला गेलेला आहे चेंडू सीमारेषेवर झेल. पाहूया काय होतंय, पंचांचा निर्णय कशा पद्धतीने येतो. याकडे आउट झालेला आहे हा. सीमारेषेवर मात्र टोलावलेला लॉंग ऑन मारलेला फटका, झेल पकडलेला आहे. अमितनी झेल पकडलेला आहे आणि हा दुसरा फलंदाज तंबूमध्ये परततोय अवेंजर संघाचा. नवीन फलंदाज मैदानात सुनील. सुनील चारू हा पुढचा या दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय. सुनीलने मात्र इथे टोलावलेला चेंडू हवेत उडालेला आहे. पाहूया इथे कॉमेंट्री बॉक्सच्या इथे मात्र नो बॉल झेल पकडलेला होता. निकीने मात्र नो बॉलचा इशारा पंचांचा. नाही आउट नाही आउट झालेला आहे. सुनील हा फलंदाज झेलबाद झालेला आहे एका पाठोपाठ. चला पंच डिक्लेअर केलेला आहे. हा फलंदाज सुनील हा फलंदाज जेलबाद. अवेंजर संघाचा फलंदाज जेलबाद झालेला हा फलंदाज. कॅच कोणी घेतला? निकी. हे काय निकी पूर्ण नाव काय?
2 बाद 23 धावा धावपलकावर. सॉरी 3 बाद 23. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. इथे मात्र नवीन फलंदाज गणेश मैदानात. गणेश या ठिकाणी क्षेत्ररक्षक विक्रांतनी झेल पकडलेला अपील पंचांनी फेटाळलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 4 चेंडू झालेले आहेत. इथे मात्र टोलावलेला आहे चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण निकीकडून हवेत जेप घेतलेला आहे. चेंडू अडवलेला आहे. संघाच्या 2 धावा वाचवलेल्या आहेत या निकीने. 2. चारू आपल्या दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. हा मात्र अपील केलेला आहे. कड लागलेली बॅटची आणि यष्टीरक्षक विक्रमनेचे जेल पकडलेला आहे. गणेश हा फलंदाज तंबूमध्ये एका पाठोपाठ अवेंजर संघाचे फलंदाज तंबूकडे परततायत. नवीन फलंदाज गणेशची जागा घेण्याकरता येतोय अजय पवार. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 4 बाद 25. विजयासाठी अपेक्षित 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 50 धावा अवेंजर संघाला विजयासाठी. यानंतरचा होणारा तिसरा सामना वंडर बॉईज वर्सेस लेक विस्टा लिजेंड्स. लेक विस्टा लिजेंड्स हा संघ नाणेफेक विजेता ठरलेला संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कृपया संघ आपला तयारीत ठेवायचा आहे. पहिला चेंडू वाईडचा इशारा पंचांचा. निखिल हा गोलंदाज संघाकडून तिसरं षटक. टाकलेला चेंडू वैभवने मात्र हा चेंडू टोलावलेला आहे मैदानाच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. अवेंजर संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसतोय. धावसंख्या आहे 32. इथे मात्र 17 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता अवेंजर संघाला. विजयश्री अवेंजर की टीसीजी याकडे सर्वांचं लक्ष. पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. वैभवच्या बॅटमधून षटकारानंतर चौकार. इथे मात्र तिसरं षटक निखिल हा घेऊन आलेला आहे टीसीजी पॅनोरामाकडून. 2 चेंडूमध्ये 10 धावा संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा निखिल टू वैभव. हा मात्र टोलावलेला आहे चेंडू. चारूकडे आलेला हा चेंडू अडवलेला आहे चारूनी डीप मिड विकेटला. आणि धाव मात्र 1. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज अजय हा फलंदाजीला. हा मात्र टोलावलेला आहे. चारूच्या हातून चेंडू निसटलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पुन्हा एकदा हवेत उडालेला हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या हातातून. जेल मात्र निखिलने पकडलेला आहे. कॉटन बॉल झालेला हा अजय. अवेंजर संघाचा आणखीन एक फलंदाज तंबूकडे परततोय. आणि अजयची जागा घेण्याकरता इथे मात्र मैदानात उतरतोय सुशांत. निखिल अतिशय महागडे षटक म्हणता म्हणता मात्र त्यांनी एका फलंदाजाला टिपलेला आहे. कॉटन बॉल केलेला हा गोलंदाज निखिल. आणि अजयची जागा घेण्याकरता सुशांत मैदानात. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकतोय निखिल. इथे मात्र फलंदाज त्रिफळाचीत झालेला हा फलंदाज सुशांत. भोपळा फोडलेला नाही आणि एका पाठोपाठ फलंदाज तंबूकडे परततायत. 3 षटका. प्रमोद हा नवीन फलंदाज मैदानात अवेंजर संघाचा. 3 षटकानंतर संघाची धाव संख्या आहे 41. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 12-34.
शिंदे आहे नाव, आडनाव शिंदे आहे त्यांचं. काय प्रवीण शिंदे. शिंदे आडनाव माहिती आहे. दोन शिंदे तेच म्हणलं. इथे मात्र प्रवीण शिंदेने टाकलेला चेंडू, सुंदर असा झेल वैभवने टोलावण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगला, आणि इथे जेलबाद झालेला हा वैभव. हा फलंदाज, नवीन फलंदाज मैदानात उतरतोय अवेंजर संघाचा. डावकुरा फलंदाज राहुल. असं काय वाईडचा इशारा पंचांचा. एक धाव संघाच्या खात्यात. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे राहुलनी. चेंडूच्या खाली आहे चारू, आणि हा आणखीन एक फलंदाज जेलबाद. अतिशय सुंदर असं प्रवीण शिंदेचं यांचं हे षटक म्हणावं लागेल. एका पाठोपाठ फलंदाज अवेंजर संघाचे इकडे तंबूकडे परतताना नवीन फलंदाज मैदानात येतोय सागर. संघाची धावसंख्या आहे 7/44. चौथं षटक. 9 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 31 धावा. सागरगिरी हा मात्र शांतपणे खेळून काढलेला आहे. डीप बॅक स्क्वेअर लेगला टोलावलेला हा चेंडू. धाव घेतलेली आहे. एक दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाज सागरनी. 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता. संघाची धावसंख्या आहे 7/46. 8-29. इथे मात्र टाकलेला चेंडू. धाव मात्र नाही. निर्धाव चेंडू प्रवीण शिंदेकडून. आपलं चौथं षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय प्रवीण, आणि फलंदाजीला आहे सागर. हा मात्र टोलावलेला हवेत उडालेला चेंडू. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. धाव झेल सुटलेला आहे. फलंदाजांनी धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा. षटक संपलेला आहे. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या 7/48. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता अवेंजर संघाला, आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय दिग्विजय. संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय दिग्विजय. टीसीजे पॅनोरामा संघाचा हा गोलंदाज. अवेंजर संघाला विजयासाठी 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. दिग्विजय पहिला चेंडू टाकण्याच्या तयारीत. टाकलेला चेंडू डॉट बॉल. 5 चेंडू 27 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर मात्र इथे चौकार षटकारांचा अपेक्षा. हा मात्र टोलावलेला चेंडू. इथे मात्र सीमारेषेवर हा गेलेला आहे चेंडू. सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग असा हा षटकार. इम्पेरियरच्या आतून थोडीशी मिसफिल्ड आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. 4-21. पुन्हा एकदा हा मात्र टोलावलेला आहे. कव्हर्स मध्ये धावचित करण्याचा प्रयत्न, आणि हा फलंदाज प्रमोद हा धावचित झालेला फलंदाज.
संदीप सागर या ठिकाणी मैदानात. संदीप सागर नवीन फलंदाज मैदानात. प्रमोद हा फलंदाज धाव घेण्याच्या नादात धावचित झालेला फलंदाज तंबूमध्ये परततोय. संदीप सागर पॉइंट्स मध्ये खेळून काढलेला डिक्लेअर धावा झालेल्या आहेत तिथे दोन डिक्लेअर. धाव संख्या आहे 8/56. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावा अपेक्षित आहेत 19. हा डॉट बॉल पुनश्च एकदा शेवटचा चेंडू सामन्याची औपचारिकता. आणि हा पुनश्च 2 धावा डिक्लेअर झालेल्या आहेत. सामना इथे मात्र TCJ पॅनोरामा संघ विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि बॉलर इथे मात्र TCJ पॅनोरामा संघाकडून अतिशय सुंदर असं फलंदाजी आणि गोलंदाजी केलेला हा चारू हा गोलंदाज आणि सामनावीरचा पुरस्कार चारू. कृपया चारू आपण या ठिकाणी सामनावीर आणि बेस्ट बॉलरचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. TCJ पॅनोरामाचा हा गोलंदाज आणि अष्टपैलू फलंदाज. दुसऱ्या सामनाचा सामनावीर ठरलेला हा चारू. चला आयोजक कृपया सामनावीराचं आणि विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा. लेजंड्स प्रीमियर